नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास योग्य पद्धतीने कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। जर आपण योग्य पद्धतीने या व्रताचं पालन केलं तरच आपण केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळतं। तर अशी महाशिवरात्रीच्या व्रताची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यामध्ये महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा, त्याबरोबरच कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे, जेणेकरून आपलं व्रत योग्य पद्धतीने पूर्ण होईल। अशी उपवासाची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। देवांचे देव महादेव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो। महाशिवरात्रीचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते, म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये सर्वजण महाशिवरात्रीचा उपवास करतात आणि हा महाशिवरात्रीचा उपवास कोणीही करू शकतं। आपापल्या श्रद्धेनुसार आपण उपवास करू शकतो। स्त्री, पुरुष, लहान मुले, गर्भवती स्त्रिया सर्वजण हा उपवास करू शकतात आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास हा खूपच महत्त्वाचा आहे। महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सुद्धा सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशी सुद्धा उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात, पण त्यामधील असे काही पदार्थ आहेत की ते या दिवशी अजिबात खाल्ले जात नाहीत। या दिवशी आपण फराळ जरी करत असलो तरी फराळाचे पदार्थ सुद्धा काही वर्ज्य केलेले आहेत। तर ते कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाहीत ते मी तुम्हाला सांगणार आहे। माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते। यावर्षी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे। या दिवशी भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा, आराधना, प्रार्थना करून व्रत केले जाते। असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख समृद्धी प्राप्त होते। या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो। तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण 24 तासासाठी केला जातो। म्हणजे 26 फेब्रुवारीला आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास धरायचा आहे। 26 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून, स्नान करताना आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे आणि त्या शुद्ध पाण्याने आपण स्वच्छ स्नान करून मग स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। शक्यतो पांढरे, शुभ्र, नवे कोरे किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे। महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे। त्यानंतर रोजची देवपूजा करून मग तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत अशी पूजा करू शकता। महादेवाची पूजा ही शिवलिंगाच्या स्वरूपात करायची असते। तर शिवलिंगाची विधिवत पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता। तर पूजा झाली की व्रताला सुरुवात करायची। हा उपवास दिवसभर करायचा, रात्रभरही करायचा आणि 27 फेब्रुवारीला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। उपवास सोडण्याची वेळ सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। म्हणजे आपण 26 फेब्रुवारीला सकाळी उपवास केलेला असेल तर दिवसभर तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊ शकता, रात्री पण फराळाचे पदार्थ खायचे आहेत, उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि 27 फेब्रुवारीला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू आहे त्या स्त्रिया पूजा करू शकत नाही, मात्र त्यांनी उपवास मात्र नक्की करू शकता। तसेच मनातल्या मनात त्यांनी महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता। त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं। त्याचबरोबर जी बालके आहेत, लहान मुले आहेत, वृद्ध म्हाताऱ्या व्यक्ती आहेत किंवा जे आजारी असतात किंवा गर्भवती स्त्रियांनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही। त्यांनी केवळ भगवान शिवशंकरांचं, महादेवांचं नामस्मरण करावं मनातल्या मनामध्ये किंवा मंत्रजप करावा किंवा त्यांना उपवास करायचाच असेल तर तुम्ही फराळाचे उपवासाचे पदार्थ खाऊन जरी उपवास केला तरीही चालू शकतं। तरी देखील त्यांना पुण्याची प्राप्ती होते आणि महाशिवरात्रीच्या व्रताचं फळ सुद्धा त्यांना मिळतं। तर आता आपण पाहूया की हे महाशिवरात्रीचं व्रत कसं केलं जातं। तर हे महाशिवरात्रीचं व्रत 3 प्रकारे केलं जातं। पहिलं म्हणजे निर्जळी, म्हणजे एकदम कडक उपवास, काहीही न खाता पिता किंवा जे दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाहीत असा उपवास म्हणजे निर्जळी उपवास।
पण असा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावा, अन्यथा एवढं कडक व्रत करण्याची काही आवश्यकता नाही. आणि दुसरं म्हणजे फलाहारी व्रत, म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये, या उपवासामध्ये दूध आणि फळांचा समावेश करतात. फलाहारी व्रतामध्ये तिखट मीठ खाल्लं जात नाही, फक्त दूध, चहा, कॉफी, सरबत, नारळ पाणी, फळे असे पदार्थ खाल्ले जातात. आणि तिसरं म्हणजे फराळ करून केलेलं व्रत. बरेच जण या उपवासामध्ये फराळ पण करतात, त्याबरोबर शेंगदाणे, तळलेले चिप्स, उपवासाचे पदार्थ, त्यामध्ये साबुदाणा खिचडी असे पदार्थ खाऊन पण हा उपवास केला जातो. अनेक जण असे म्हणतात की या उपवासाला मिठाचं सेवन करू नये, पण ज्यांना बिना मिठाचे पदार्थ खायला जमणार नाही त्यांनी सैंधव मिठाचा वापर करू शकता. ते थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं. ते मीठ तुम्ही तुमच्या फराळाच्या पदार्थांमध्ये वापरू शकता. उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विकच खायचं आहे, कारण काही उपवास असे आहेत की ते दुसऱ्या दिवशीच सोडले जातात, जसे की हरितालिका असेल, एकादशी असेल, महाशिवरात्री असेल. हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो. त्यामुळे या दिवशी थोडं कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ खावे, कारण उपवास करणे म्हणजे पोटाला आराम द्यायचा असतो. त्यामुळे कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावरती भर द्यावा. त्यातल्या त्यात तुम्ही पौष्टिक असे पदार्थ खाऊ शकता, जसे की खजूर, राजगिरा लाडू, सुकामेवा, उकडलेली रताळे, फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त किंवा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. तसेच गाव बदललं की सगळ्या पद्धती पण बदलतात. हेच पदार्थ खाल्ले पाहिजेत किंवा हे नाही खाल्लं पाहिजे, किंवा हे व्रत करत असताना हा पदार्थ चालत नाही, असं आपण प्रत्येक गावामध्ये वेगळं काहीतरी ऐकत असतो. आणि बऱ्याच जणांना हे सुद्धा माहिती असेल की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजेच भगर सुद्धा खाल्ली जात नाही. म्हणजे असं म्हणतात की महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर खायची नसते, मग तो श्रावणी सोमवार असो, हरितालिका असो किंवा महाशिवरात्री असो. आमच्याकडे सुद्धा महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर खाल्ली जात नाही. भगर किंवा भगरीपासून बनवलेले कोणतेच पदार्थ या दिवशी आपल्याला खायचे नाहीत. जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही खाऊ शकता, पण बरेच जण खात नाहीत. किंवा ज्या व्यक्ती पहिल्यांदाच हे महाशिवरात्रीचं व्रत करणार असेल तर त्यांनी पण शक्यतो भगर किंवा भगरीचे कोणतेच पदार्थ या दिवशी खाऊ नका. त्याऐवजी साबुदाणा किंवा साबुदाण्यापासून बनवलेले इतर पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तसेच फळांमध्ये सांगायचं झालं तर जांभूळ हे पण फळ खाल्लं जात नाही उपवासाला, कारण जांभूळ हे फळ उलटं आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे जांभूळ हे फळ पण तुम्ही उपवासाला खाऊ नका. त्याचबरोबर या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास ज्यांचा असेल किंवा कोणाचा नसेल त्यांनी कुणीच या दिवशी मांसाहार चुकून सुद्धा करायचा नाही. त्यासोबतच या दिवशी कांदा, लसूण पण खाणं टाळायचं आहे. या दिवशी चुकून सुद्धा मटण, मासे, अंडी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. आपण जसं संपूर्ण श्रावण महिना मांसाहार वर्ज करत असतो, तर या महाशिवरात्रीला सुद्धा आपण तामसी पदार्थांचं सेवन चुकून सुद्धा करायचं नाही. आपण म्हणतो की शंकर भोळा आहे, पण महादेव तेवढेच क्रोधित सुद्धा आहेत, म्हणजे त्यांना लगेचच राग येतो. त्यामुळे अशा पवित्र दिवशी जर आपण अशा काही पदार्थांचं सेवन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही. तसं तर उपवास आपण खरं तर शरीरशुद्धीसाठी करत असतो, पण आपलं मनही त्या दिवशी तेवढंच स्वच्छ असणं गरजेचं आहे. आपल्या मनामध्ये चांगले विचार असणं गरजेचं आहे. या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं. या दिवशी कोणाशीही वादविवाद करू नयेत, शिव्याशाप देऊ नये, भांडण तंटा करू नये, कोणाचीही निंदा करू नये. या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे. उलट या दिवशी जास्तीत जास्त वेळ शिवाच्या ध्यानधारणेमध्ये घालवावा, मंत्र जप करण्यात घालवावा. असे केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील. दिवसभरामध्ये तुम्ही जमेल तेवढा वेळ साधा सोपा ओम नमः शिवाय हा मंत्र जप देखील करू शकता. कारण असे म्हणले आहे की महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा, याने व्रताचे अधिक पुण्य आपल्याला मिळेल. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही जमेल तेवढी जास्तीत जास्त महादेवांची सेवा करा. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं की उपवास कसा करायचा, दिवसभर करायचा, रात्रीही फराळ करायचा किंवा फळे खाऊ शकता, जसे तुम्ही केलं असेल त्या पद्धतीने. दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. तर दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या व्रताची पारण वेळ म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ 27 फेब्रुवारीला सकाळी 6:48 ते 8:54 आहे. या वेळामध्ये तुम्ही कधीही महाशिवरात्रीचा उपवास सोडू शकता. आता उपवास कसा सोडायचा, तर मी तुम्हाला सांगितलं की या दिवशी आपल्याला कांदा, लसूण खायचा नाही किंवा
मांसाहारी कोणतेही पदार्थ खायचे नाहीत, तर त्या दिवशी जसे खायचे नाहीत तसे आपल्याला दुसऱ्या दिवशी सुद्धा खायचे नाहीत. उपवास आपण असे कोणतेही पदार्थ खाऊन सोडायचा नाही. त्याबरोबरच बरेच जण भाकरी खातात किंवा कच्चा कांदा खातात जेवताना, तर तुम्ही अशा प्रकारचे पदार्थ सुद्धा उपवास सोडताना खाऊ नका. शक्य झालं तर दही भात खाऊन उपवास सोडा. एक घास का होईना दही भात खाऊन उपवास सोडा. किंवा तुम्ही जे सात्विक अन्न घरामध्ये बनवलेलं असेल जेवणासाठी, वरण भात भाजी पोळी चपाती असे जेवण करून पण तुम्ही उपवास सोडू शकता. त्यामुळे आपण केलेल्या व्रताचं किंवा दिवसभर जो काही आपण उपवास केलेला आहे त्या उपवासाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ खाऊ शकता. मसालेदार पदार्थांचं सेवन करणं जरूर टाळा. दही भात खाऊन उपवास सोडा किंवा गोडाचा पदार्थ खा, सात्विक जेवण करा. त्यामुळे या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानलं जातं. कारण असं म्हणतात की कुमारिकांना चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास करतात आणि विवाहित स्त्रियांना सुखी संसारासाठी हा उपवास केला जातो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या व्रताचं महत्त्व सांगितलं आहे. त्याबरोबरच उपवासाची संपूर्ण माहितीसुद्धा सांगितलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.